हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने तयार करण्यात आला आहे. फेब्रुवारी 1661 सह्याद्रीच्या घनदाट जंगलात 20,000 मुघल सैनिक अडकले होते. शत्रू दिसत नव्हता, पण मृत्यू चहू बाजूंनी येत होता. मुघल साम्राज्याची 20,000ची फौज एका अरुंद खिंडीत कोंडली गेली. तोफा चालवायला जागा नाही, घोडे पळवायला जागा नाही, फक्त मरण्याची जागा. आणि हे सगळं घडवणारा 31 वर्षांचा एक राजा, ज्याने शत्रूला शिकारी समजून आत बोलावलं आणि शिकार बनवलं. 1,000 विरुद्ध 20,000. तोफा नाहीत, हत्ती नाहीत, घोडदळ नाही. तरीही शिवाजी महाराजांनी असा पराभव केला की पुढे कोणत्याही मोगल सेनापतीने सह्याद्री ओलांडायची हिंमत केली नाही. हे कसं घडलं? एक राजा, एक खिंड, एक सापळा आणि जगाच्या लष्करी इतिहासातलं सर्वात परिपूर्ण गनिमी युद्ध. हा आहे उंबरखिंडाचा रणसंग्राम. नोव्हेंबर 1659. प्रतापगड. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. विजापूरचा मान उद्ध्वस्त झाला. पण हा विजय एका महाभयंकर तुफानाची सुरुवात होती. दिल्लीत औरंगजेबाने ऐकला, एका डोंगरी टोळीवाल्याने बिजापूरच्या सरदाराला मारलं. औरंगजेबाने एकच आदेश दिला, शिवाजीला संपवा, आणि पाठवला स्वतःचा मामा. शाइस्ता खान, औरंगजेबाचा मामा. 1,00,000 सैनिक, मुघल साम्राज्याची संपूर्ण ताकद एकाच लक्ष्यावर, शिवाजी महाराज. मार्च ते जुलै 1660. पन्हाळगडावर सिद्दी जौहरचा वेढा. महिने उलटले. रसद संपत होती. शिवाजी महाराज अडकले होते. 13 जुलैच्या रात्री मुसळधार पावसात अंधारात शिवाजी महाराज पन्हाळ्याहून निसटले. अशक्य पराक्रम, पण या सुटकेची किंमत एका वीराने प्राणांनी चुकवली. बाजी प्रभू देशपांडे 300 मावळ्यांसह पावनखिंडीत उभे राहिले. हजारोंना रोखत शिवाजी महाराजांना वेळ दिला. विशाळ गडावरून तोफांचा आवाज ऐकला आणि मगच प्राण सोडले. स्वराज्यासाठी बलिदान. चाकणचा किल्ला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा 300 सैनिकांसह 20,000 मुघलांना 54 दिवस रोखून धरलं. किल्ला पडला, पण मुघलांना कळलं, मराठे साधे शत्रू नाहीत. शाइस्ता खानाने पुणे ताब्यात घेतलं. शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या लाल महालात तळ ठोकला. मुघलांचा माज शिखरावर होता, पण महाराजांसमोर सर्वात मोठं संकट अजून यायचं होतं. पूर्वेला शाइस्ता खान, दक्षिणेला बिजापूर. एकच मार्ग शिल्लक, उत्तर कोकण, कल्याण, भिवंडी, पेण, पनवेल. हा मार्ग गेला तर अरबी समुद्राशी संपर्क तुटतो, व्यापार संपतो. कोकण म्हणजे फक्त जमीन नव्हती, ती स्वराज्याची रक्तवाहिनी होती. अरबी समुद्रातला व्यापार, बंदरांवरचं उत्पन्न, किल्ल्यांसाठीच रसद, सगळं कोकणातून यायचं. कोकण गेलं तर स्वराज्य संपतं. हा महाराजांच्या कारकिर्दीतला सर्वात कठीण क्षण. लाखो शत्रू, मोजके सैनिक, सगळ्या बाजूंनी वेढा. पण शिवाजी महाराज हार मानणारे नव्हते. कारण जिथे मुघलांना ताकद दिसत होती, तिथे महाराजांना भूगोल दिसत होता. शाइस्ते खानाने पुढचा डाव खेळला. कार तलब खान, उझबेकिस्तानातला मुघल सरदार. मिशन, कोकणात उतरा, कल्याण, भिवंडी, पेण, पनवेल, नागोठणे ताब्यात घ्या, शिवाजीचा शेवटचा मार्ग बंद करा. कारतलब खानाची ताकद, मोकळ्या मैदानातलं युद्ध. परिंडा किल्ला जिंकलेला, पण डोंगरात जंगलात लढायचा अनुभव शून्य. मैदानी घोडदळ सेनापती डोंगरी गनिमी युद्धात. ही त्याची सर्वात मोठी कमजोरी होती. 20,000 सैनिक, हजारो घोडे, हत्ती, तोफा, सोनं, दागिने, दारूगोळा भरलेली बैलगाड्यांची रांग. कारतलब खानाला विश्वास होता, या ताकदीपुढे कोणी टिकणार नाही. कारतलब खानासोबत राजपूत सरदार चतुर्भुज चौहान, अमरसिंग चंद्रावत, मित्रसेन, सर्जीराव गाढे. अनुभवी योद्धे, पण मोकळ्या मैदानातले. सह्याद्रीच्या जंगलात त्यांचा अनुभव शून्य. फौजेसोबत एक असामान्य व्यक्ती, राय बाघीण, सावित्रीबाई देशमुख, मुघल सरदाराची विधवा. हुशार, धाडसी, व्यवहारी, या स्त्रीने या युद्धाचा शेवट ठरवला.
हे पुढे कळेल. मुघलांना कल्पनाही नव्हती त्यांच्या छावणीत शिवाजी महाराजांचे डोळे होते. बहिर्जी नाईक, गुप्तहेर खोलीचा प्रमुख, भारतातलं सर्वात धूर्त हेरगिरी जाळं, प्रत्येक हालचाल महाराजांपर्यंत पोहोचत होती. मशालींच्या संकेतांनी, धावत्या हिरांनी डोंगरावरून काही तासांत शिवाजी महाराजांपर्यंत. कारतलब खान काय खातो, कुठे झोपतो, कोणत्या मार्गाने जाणार, सगळं कळत होतं. कोकणात उतरायला 2 मार्ग, बोरघाट, रुंद, सुरक्षित, मोठ्या सैन्यासाठी योग्य, आणि उंबरखिंड, अरुंद, घनदाट जंगल, धोकादायक. कारतलब बखानाने बोरघाट निवडला, पण शिवाजी महाराजांनी हा निर्णय बदलवला. बहिर्जी नायकांच्या हेरांनी खोटी बातमी पेरली की शिवाजी पेंडला आहे, उंबरखिंडातून गेलात तर लवकर पोहोचाल, शिवाजीला गाफील पकडाल. हे होतं युद्धापूर्वीचं खरं युद्ध. कारतल बखाने खोटी माहिती खरी मांडली. सुरक्षित बोरघाट सोडला. शिकारी त्यानंतर शिकार बनला. त्यामा वाटलं तोच शिकारी आहे. खरं तर तो शिकार बनत होता. सत्य, शिवाजी महाराज कधी पेंडला नव्हते. ते स्वतः उंबरखिंडात वाट पाहत बसले होते. मुघलांना वाटलं ते शिकारी आहेत. खरं तर ते कत्तलखान्यात चालत जात होते. सापळा सज्ज होता. बातमी आली, कारतलब खान उंबरखिंडातून येतोय. शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्यांनी नेताजी पालकरांना पाहिलं. एकच आदेश, सापळा उभा करा. नेताजी पालकर, शिवाजी महाराजांचे सरनौबत. त्यांनी रात्रीच्या अंधारात आपली तुकडी ठाकूरवाडी जवळ नेली. बाहेर पडण्याचा मार्ग बंद करायचा होता. सापळ्याचं दुसरं जबडा बसवायचं होतं. मावळे स्थानावर पोहोचले. झाडांवर तिरंदाज, कड्यांवर बंदूकधारी, झुडपांत तलवारबाज आणि सर्वात भयंकर, कड्यांच्या काठावर महाकाय गोटे ढकलायला तयार. सह्याद्री जागा झाला होता. सापळा सज्ज. उंबरखिंड, पुणे रायगड सीमेवर, समुद्रसपाटीपासून 2200 फूट, दोन्ही बाजूंना उंच कडे, मधून वाहणारी अंबा नदी. इतकं दाट जंगल, सूर्यप्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचत नाही. ही साधी खिंड नाही, नैसर्गिक मृत्यूचा बोगदा. दोन्ही बाजूंना उभे कडे, मध्ये निसरडी अरुंद वाट. एकामागून एक चालता येतं. घोडदळ उपयोगी नाही, तोफा लावायला जागा नाही, हत्ती अडथळा बनतात. अंबा नदी नागफणी शिखराजवळून उगम, खिंडीच्या तळ्यातून वाहते. एका बाजूला नदी, दुसऱ्या बाजूला कडा. वाट आणखी अरुंद, सेना पसरू शकत नाही. एका पातळ रेषेत अडकते. 1661चं जंगल, घनदाट, अभेद्य, प्रचंड झाडं, जाड झुडपं, काळोख. 10 फुटांवरचा माणूसही दिसत नाही. आवाज गिळला जातो. हे जंगल म्हणजे मराठ्यांचा अदृश्य किल्ला. भिंती नाहीत, पण शत्रू आत शिरला की बाहेर पडत नाही. शिवाजी महाराजांनी प्रत्येक स्थान निवडलं. वर तिरंदाज, कड्यांवर बंदूकधारी, खाली तलवारबाज, दोन्ही टोकं बंद आणि कड्यांच्या काठावर मृत्यूचे गोटे. सापळा यापेक्षा परिपूर्ण असू शकत नाही. सह्याद्रीत जन्मलेले, वाढलेले, हलकी शस्त्र, वेग हेच चिलखत. जंगलात दिसत नाहीत, आवाज करत नाहीत, मार करतात आणि गायब होतात. गनिमी काव्याचे जन्मजात योद्धे. गनिमी कावा. शत्रूच्या अटींवर कधी लढू नका. वेळ, जागा, पद्धत तुम्ही ठरवा. संख्येने नाही, बुद्धीने जिंका. हल्ला करा, गायब व्हा, पुन्हा हल्ला करा. शत्रूला कळूच देऊ नका तुम्ही कुठे आहात. जानेवारी 1661चा शेवट. कारतलब खानाचं सैन्यसागर उंबरखिंडात उतरू लागला. रुंद मैदानची सेना, अरुंद डोंगर वाटेवर, हजारो माणसं एका पातळ रेषेत, किलोमीटरभर लांबलेला साप. जसजसे आत गेले, खिंड अरुंद होत गेली. सूर्यप्रकाश घटला. वाट निसरडी. एका बाजूला कडा, दुसऱ्या बाजूला नदी आणि जंगलातून हजारो डोळे बघत होते. 20,000चं सैन्य किलोमीटरभर पसरलं. पुढची तुकडी मागच्या तुकडीला बघू शकत नाही, एकमेकांना ऐकू शकत नाही, मदत करू शकत नाही. ही एक सेना नव्हती, या 20 लहान एकट्या तुकड्या होत्या.
नेताजी पालकरांनी ठाकूरवाडीजवळ बाहेर पडण्याचा मार्ग बंद केला. दगडांचा अडथळा, बंदूकधाऱ्यांची रांग, सापळ्याचा तोंड बंद झालं. मुघलांना कल्पनाही नव्हती ते आता कोंडले गेलेत. 3 फेब्रुवारी 1661 मुघल सेना पूर्णपणे खिंडीत शिरलेली. शिवाजी महाराजांनी हात उचलला आणि सोडला. सह्याद्री गरजला. कड्यांवरून महाकाय गोटे कोसळले. अरुंद वाटेत चुकवायलाही जागा नाही. सैनिक, घोडे, हत्ती चिरडले गेले. उंबरठेंडाचं सर्वात भयंकर अस्त्र निसर्गानंच बनवलेलं. झाडांवरून बाणांचा वर्षाव, कड्यांमागून गोळ्या. शत्रू दिसत नाही, फक्त मृत्यू येतो. बाण कुठून, गोळी कुठून, मुघलांना काहीच कळत नव्हतं. जंगलच मारत होतं. तलवारबाज बाहेर आले. 15-20च्या तुकड्या झुडपांतून उसळत मारत क्षणार्धात गायब. मुघल वळतात, तिथे कोणी नाही. दुसऱ्या बाजूने हल्ला. गनिमी कावा सर्वात क्रूर रूपात. मुघलांचं घोडदळ मोकळ्या मैदानात अजिंक्य. अरुंद खिंडीत घोडे भडकले, स्वार पडले, एकमेकांवर आदळले. हजारो घोडे, ताकद नाही, फक्त अडथळा. मुघलांची सर्वात मोठी ताकद त्यांचा सर्वात मोठा अडसर बनली. हत्ती युद्धात शत्रूला घाबरवायचे, पण बाणांनी आणि गोट्यांनी भडकलेले हत्ती मागे पळाले. स्वतःच्याच पायदळावरून. अरुंद वाटेत बाजूला होण्याची जागा नाही. स्वतःच सैन्य चिरडलं गेलं. तोफा मुघलांचं सर्वात शक्तिशाली शस्त्र, किल्ल्यांच्या भिंती पाडणाऱ्या. पण इथे सपाट जमीन नाही, तोफा लावायला जागा नाही. या फक्त मृत वजन होत्या, ज्या मुघल सैनिकांनी हजारो मैल वाहून आणल्या आणि एकही गोळा मारता आला नाही. मुघल सेना कोसळली. आदेश ऐकू येत नाहीत. रांगा तुटल्या. शत्रू दिसत नाही. 20,000ची फौज तुकड्या तुकड्यांत मोडली. प्रत्येक तुकडी एकटी, असहाय्य. 20 एक संख्याबळ अर्थहीन झालं. कार्तल भखानाला सत्य कळलं. तो शिकारी नव्हता, तो शिकार होता. सुरुवातीपासून खोटी माहिती, बदललेला मार्ग, ह्या खिंडीत प्रवेश, सगळं शिवाजी महाराजांनी ठरवलेलं होतं. सगळं. संख्येचा फायदा संख्येचा तोटा बनला. मोकळ्या मैदानातले 20,000 अजिंक्य, अरुंद खिंडीतले 20,000, किलोमीटरभर पसरलेली तुटक रेषा. प्रत्येक तुकडी एकटी, प्रत्येक तुकडी शिकार. राय बाघेणीने, सावित्रीबाई देशमुखांनी कार्तल बखानाला सांगितलं, शरण जा. लढत राहिलास तर एकही माणूस जिवंत जाणार नाही. मुघल अभिमानापेक्षा तिची व्यवहार बुद्धी जिंकली. पांढरा झेंडा उंचावला. तोफा थांबल्या. बाण थांबले. खिंडीत शांतता पसरली. 20,000 मुघलांनी 1,000 मराठ्यांसमोर शस्त्र खाली ठेवली. शिवाजी महाराजांनी शरणागती स्वीकारली. 20,000 मारता आलं असतं, पण नाही केलं. हा दयाळूपणा नव्हता, रणनीती होती. संपूर्ण संहार म्हणजे औरंगजेबाकडून 2 लाखांची फौज. सगळ्या बंदुका, तलवारी, ढाली, तोफा जप्त. हजारो युद्ध घोडे मराठ्यांचे. सोनं, दागिने, दारुगोळा. मुघलांना फक्त अंगावरचे कपडे. बाकी सगळं स्वराज्याच्या तिजोरीत. लष्करी इतिहासातला सर्वात किफायतशीर विजय. 0 जीवितहानीत. शत्रूचं शस्त्रागार, घोडदळ, खजिना ताब्यात. मुघलांनी वर्षानुवर्षे जमवलं, ते काही तासांत मराठ्यांचं झालं. पुण्याकडे परतणारी फौज कधी आलेल्या फौजेसारखी दिसत नव्हती. ना शस्त्र, ना घोडे, ना अभिमान. 20,000 माणसं, पायी, उघडी, पराभूत. काही मुघल सैनिक पुण्याकडे गेलेच नाहीत. शिवाजी महाराजांच्या युद्धकलेने प्रभावित होऊन मराठा सेनेत सामील झाले. पराभूत सेनेचे सैनिक विजेत्याकडे आले. गनिमी काव्याचा मानसिक विजय. शिवाजी महाराजांनी 20,000 मुघलांना का सोडलं? संपूर्ण संहार म्हणजे औरंगजेबाची 2 लाखांची फौज. शरणागती अधिक फायदेशीर. पराभूत सैनिक भीती पसरवतात. कोणताही सेनापती सह्याद्रीत पाऊल ठेवायला घाबरतो. उत्तर कोकण सुरक्षित झालं. कल्याण ते नागोठणे मराठ्यांच्या ताब्यात. अरबी समुद्राशी व्यापार चालू राहिला. सह्याद्रीचे घाट मुघलांसाठी अभेद्य दरवाजे बनले. नेताजी पालकरांना कोकणाची जबाबदारी दिली गेली. उंबरखिंडात बाहेरचा मार्ग बंद करणारा सेनापती आता संपूर्ण कोकणाचा रक्षक. शिवाजी महाराजांच्या विश्वासू जनरलचं बक्षीस. उंबरखिंडानंतर चैन रिॲक्शन. दक्षिण कोकण जिंकलं.
दाभोळ, संगमेश्वर, चिपळूण. एप्रिल 1663. लाल महालावर रात्रीचा हल्ला. शाईस्तेखानाची 3 बोटं तुटली. औरंगजेबाने अपमानाने बंगालला पाठवलं. मुघलांची ताकद, घोडदळ, तोफा, हत्ती, संख्या. खिंडीत सगळं अडकलं. घोडे अडथळा, तोफा मृतवजन, हत्ती स्वतःच्या सैन्यावर, 20,000 माणसं. तुटक असुरक्षित रेषा. प्रत्येक ताकद कमजोरी बनली. उंबरखिंड, बहुआयामी युद्धकला. माहिती युद्ध, खोटी बातमी, गुप्तहेर जाळं, भूगोल युद्ध, खिंडीचा सापळा, मानसिक युद्ध, अदृश्य शत्रू, प्रत्यक्ष हल्ला, गोटे, बाण, तलवारी, सगळं एकत्र एकाच वेळी. उंबरखिंडाला भारताचं थर्मोपाईली म्हणतात. चुकीचं. थर्मोपाईली बचावात्मक, ग्रीक हरले. पावनखिंड ही बचावात्मक. उंबरखिंड वेगळी, आक्रमक सापळा. शत्रूला आत बोलावून नष्ट केलं. कमी जीवितहानी, जास्त लूट. गनिमी काव्याचा सर्वोच्च नमुना. हे युद्ध खिंडीत जिंकलं नाही, आठवडे आधी जिंकलं. बहिर्जी नायकांनी खोटी माहिती पेरली. कारतल बखानाने बोरघाट सोडला. उंबरखिंड निवडलं. त्या क्षणी युद्ध संपलं होतं. बाकी फक्त अंमलबजावणी. युद्धाचं अर्थशास्त्र. मुघलांनी वर्षानुवर्षे सैन्य उभं केलं. घोडे, शस्त्र, सोनं. शिवाजी महाराजांनी 1000 मावळे आणि डोंगरातले गोटे वापरले. काही तासात मुघलांची गुंतवणूक मराठ्यांची. इतिहासातली सर्वात फायदेशीर मोहीम. एक गैरसमज, उंबरखिंड अनेक दिवस चालली. चुकीचं. संपूर्ण लढाई काही तासात संपली. आठवड्यांची तयारी, महिन्यांची हेरगिरी आणि प्रत्यक्ष हल्ला काही तासात पूर्ण. वेग हा गनिमी काव्याचा आत्मा. हे सगळं एका 31 वर्षांच्या राजाने केलं. मुत्सद्दी, गुप्तहेर प्रमुख, सेनापती, अर्थतज्ञ एकाच व्यक्तीत. या राजाने लष्करी इतिहास बदलला. वय 32 उन्हाळेही पूर्ण झाले नव्हते. शिवाजी महाराजांची फक्त रणनीती भूगोलावर आधारित नव्हती, त्यांची विचारधाराच भूगोल होती. सह्याद्री हा फक्त डोंगर नव्हता, तो ढाल होता. खिंड सापळा, जंगल सेना. भूगोलावर लढणारा कधी हरत नाही. सर्वात मोठी जखम मानसिक. मुघलांमध्ये सह्याद्रीचं भय कायमचं रुजलं. कोणत्याही सेनापतीनं सह्याद्री ओलांडायची हिंमत केली नाही. उंबरखिंड एका साम्राज्याच्या मनाला कायमचा ओरखडा. आज जगभरात लष्करी अकादमीत गनिमी काव्याचा अभ्यास होतो. भूगोलावर आधारित असमान युद्ध शिवाजी महाराजांनी 360 वर्षांपूर्वी सिद्ध केलं. उंबरखिंडाचे तत्व आजही लागू, कारण भौगोलिक सत्य कधी बदलत नाही. आज 360 वर्षांनंतर उंबरखिंड तशीच आहे. तेच कडे, तीच नदी, तेच जंगल. पक्ष्यांचे आवाज, वाऱ्याची सळसळ, जणू ती खिंड अजूनही त्या रात्रीची कथा सांगते. उंबरखिंड फक्त युद्ध नव्हतं, हा एक सिद्धांत होता. भूगोल हेच शस्त्र, बुद्धी हेच चिलखत, वेग हीच ताकद. आणि हे सिद्ध करणारा इतिहासातला सर्वात तल्लख लष्करी मन. शिवाजी महाराजांचा वारसा पुस्तकांत नाही, डोंगरांत आहे, किल्ल्यांत आहे, प्रत्येक खिंडीत आहे. आजही तीच हवा, तीच माती, तेच गोटे जे 360 वर्षांपूर्वी साम्राज्य थांबवू शकले. सह्याद्री बोलतो. प्रत्येक कड्यात कहाणी आहे, प्रत्येक खिंडीत इतिहास आहे, प्रत्येक गोट्यात शौर्य आहे. या मातीनं साम्राज्य थांबवली, या मातीत बलिदान झाली. या मातीला विसरू नका. हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. कारण इतिहासही योद्ध्यांना लागतो. सांगणारे, ऐकणारे, जपणारे. जय भवानी, जय शिवाजी.